बातमी अवकाळी पावसासंदर्भातील मावळामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मावळामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मागील 4 दिवसापासून उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती, मात्र उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते। आता पावसानं हजेरी लावल्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। मावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारा देखील बरसल्यात। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी गारांच्या पावसामध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय। मात्र अवकाळी गारांच्या पावसानं नागरिकांना गरमीपासून जरी दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे उन्हाळी पिकांचं देखील नुकसान झालंय। त्यामुळे एकीकडे पावसामध्ये भिजण्याचा जरी आनंद असेल तर तिकडे मात्र शेतकरी राजा अवालदिल झालाय। मावळामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र गारांच्या पावसामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही दृश्य पिंपरी चिंचवडमधली आहेत। मावळामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी राजा या पावसामुळे हवालदिल झालेला आहे। उन्हाळी पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। अवकाळी गारांच्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि मावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस झालेला आहे। उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती, मात्र उकाड्यानं नागरिक हैराण झालेले होते। अशामध्येच पावसानं हजेरी लावल्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। मावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारा देखील बरसल्यात। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी गारांच्या पावसामध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय, तर दुसरीकडे अवकाळी गारांच्या पावसानं नागरिकांना गरमीपासून जरी दिलासा मिळत असला तरी मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय पिंपरी चिंचवडच्या ठिकाणची। मावळामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय आणि गारपीट देखील झालेली आहे आणि या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मावळामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। अनेक ठिकाणी राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अविनाश परबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अविनाश, गारांचा पाऊस झालेला आहे, अवकाळी पाऊस बरसलाय आणि यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। सविस्तर तपशील। हो, नक्कीच गेले 4-5 दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मावळ असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पादन काढत असतात, परंतु या पावसामुळे अतोनात नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना या उकाड्यापासून दिलासा जरी मिळत असला तरी मात्र हे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। अगदी धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।